आपल्याला देवासोबतही जायचंय आणि यमासोबतही जायचंय. त्यात फरक काय? तर फरक असा आहे बघा, आपल्या घरामध्ये एखादी मांजर जणलेली असते, छोटे छोटे तिचे पिल्लं असतात. त्या पिल्लांवर काही संकट, काही धोका वाटला तर ती मांजर काय करते, आपल्या तोंडामध्ये, आपल्या दातामध्ये त्या पिल्लांना उचलते आणि हळुवारपणे, अलगदपणे या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सुखरूपपणे घेऊन जाते. ऐका, आपल्या तोंडामध्ये उचलते आणि एक दात सुद्धा आपल्या पिल्लाला लागू देत नाही. आणि त्याच मांजरी पुढे उंदीर येऊ द्या बरं, 2 मिनिटात त्या उंदराला फाडून तोडून त्याचा नाश्ता करून मांजर ओके असते, नाही का? म्हणून बघा, यात फरक मला सांगायचा असा आहे, जर माळ घालून मेलं तर आपल्याला नेण्याकरता देव येत असतात. आणि देव आपल्याला कसे घेऊन जातात, जशी ती मांजर आपल्या पिल्लांना जसं आपल्या तोंडामध्ये नेते, पण दात न लावता हळुवारपणे जसं नेते ना, तसे भगवंत आपल्याला सुखरूप अलगदपणे या ठिकाणी नेत असतात. आणि माळ न घालता जर मेलं तर यम आपल्याला कसे नेत असतात, यमाचे दूत आपल्याला कसे नेत असतात, मारीत, झोडीत, तोडीत अशी यमाचे किंकर आपल्याला घेऊन जात असतात. म्हणून बघा,